मित्रांनो, गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहे। या देवतेची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आढळते। प्रत्येक हिंदू घरांमध्ये गणपतीची पूजा व उपासना प्रचलित असल्याचं दिसून येतं। अडथळे दूर करणारा अर्थात विघ्नहर्ता, मनोकामना पूर्ण करणारा, बुद्धी प्रदान करणारा, शुभ लाभ देणारा, गोष्टी सिद्धीस नेणारा या व अशा अनेक गुणधर्मांनी गणपतीला ओळखलं जातं। श्री गणेश भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांचं दुःख दूर करून मनोकामना पूर्ण करतात। भगवान गणेश स्वतः रिद्धी सिद्धी आणि शुभ लाभ देणारा आहे आणि म्हणूनच गणपती बरोबरच मंगल कार्यात रिद्धी सिद्धी व शुभ लाभ यांनाही पूजलं जातं। मित्रांनो, सनातन धर्मात काही प्रतीके अत्यंत पवित्र मानली जातात, ज्यांचा उपयोग प्रत्येक शुभ प्रसंगी नक्कीच केला जातो। स्वस्तिक, ओम आणि शुभलाभ यांच्यासह अनेक प्रकारची चिन्हे आहेत, जी कोणत्याही धार्मिक विधी करताना पूजास्थळी, मंदिरात, उपवास आणि सणांच्या निमित्ताने निश्चितपणे चिन्हांकित केली जातात। तसंच अनेकदा लोक त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर किंवा गणपतीच्या पूजेच्या वेळेस शुभ लाभ लिहितात। हे का लिहितात? तर आज आपण गणपती बरोबरच रिद्धी सिद्धी व शुभलाभ यांना का पूजलं जातं व त्यांचा गणपती बाप्पा बरोबर नक्की काय संबंध आहे याविषयी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, गणपतीच्या लग्नाची गोष्ट याविषयी देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यात श्री गणेशाचं लग्न रिद्धी व सिद्धी यांच्या सोबत कसं झालं याविषयी सांगितले आहे। या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, धर्मग्रंथानुसार भगवान भोलेनाथ यांचा पुत्र गणेश याचा विवाह प्रजापती विश्वकर्मा यांच्या कन्या रिद्धी आणि सिद्धी या दोन ज्ञानी मुलींशी झाला होता। सिद्धीला शुभ आणि रिद्धीला लाभ नावाचे पुत्र होते। प्रचलित भाषेत त्यांना शुभ लाभ म्हणून ओळखलं जातं। गणेश पुराणात स्वस्तिक याला दैवी शक्ती व गणेशाचं स्वरूप मानलं जातं, त्यामुळे सर्व मंगल कार्यात याची प्रतिष्ठापना अनिवार्य आहे। विघ्न व अमंगल दूर करण्याची शक्ती त्यात आहे। मित्रांनो, घराच्या मुख्य दरवाजावर मध्यभागी स्वस्तिक काढतात आणि डाव्या व उजव्या बाजूला शुभ आणि लाभ लिहिलं जातं। दाराबाहेर शुभ चिन्ह काढल्याने घरात कायम सुख समृद्धी राहते व गणेशाच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो। स्वस्तिक काढून त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला शुभ लाभ लिहिल्यास तेथील वास्तुदोष दूर होतात व सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते। या मागील शास्त्रीय कारण म्हणजे स्वस्तिक हे असं चिन्ह आहे जे सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतं। तसंच शुभ लाभ या शब्दांकडे बघणाऱ्याच्या मुखातून सतत या सकारात्मक शब्दांचं उच्चारण केलं जातं, ज्याने देखील सकारात्मक ऊर्जा आकर्षित होण्यास मदत होते। म्हणूनच आपल्या घरांमध्ये आणि कार्यालयात शुभ चिन्हे काढल्याने सुख, आनंद, समृद्धी आणि संपत्ती सुनिश्चित होते। त्याचबरोबर गणपतीचा आशीर्वादही प्राप्त होतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की शुभ लाभ व गणपती यांच्यातील संबंध काय, तसंच दाराबाहेर किंवा कोणत्याही शुभ कार्यात शुभ चिन्हांचा वापर का केला जातो।